श्री स्वामी समर्थ. माझ्या प्राणप्रिय भक्तांनो, अक्कलकोटात श्री स्वामी समर्थांचा वास 22-23 वर्षे झाला. या काळात 3 कारकिर्दी झाल्या. पहिली कारकीर्द चोळाप्पा, दुसरी राणीसाहेब व सुंदराबाई, तिसरी पंचांची. असो, विश्वासराव उर्फ आप्पासाहेब माने हे राजेसाहेबांचे मानकरी आहेत. त्यांची कन्या जमनाबाई लग्नात उपवर झाली, पण कोठे वर मिळेना. कन्या रूपाने अप्रतिम होती. आपल्या योग्यतेनुसार व स्वरूपानुसार वर कोठे मिळतो म्हणून माने यास मोठी चिंता लागली. एके दिवशी श्री स्वामी समर्थांकडे जाऊन चरणी मस्तक ठेवून माने यांनी प्रार्थना केली की मुलीस चांगले स्थळ मिळत नाही तर महाराजांनी कृपा करावी. महाराजांनी जबाब दिला, काळजी का करतोस? आम्ही 30 खंड्या नेमला आहे. माने यास अर्थ कळेना, पण समर्थांवर विश्वास ठेवून ते स्वस्थ बसले. काही दिवस गेल्यावर असा योगायोग आला की श्रीमंत खंडेराव महाराज गायकवाड यांच्याशी जमनाबाईचा विवाह झाला. तेव्हा महाराजांच्या बोलण्याचा अर्थ कळला. तीच आप्पासाहेबांची कन्या बडोद्यात श्रीमंत जमनाबाई साहेब होत. पुढे आप्पासाहेब माने हे महाराजांचे पूर्ण भक्त बनले. महाराजांचीही त्यांवर पूर्ण कृपा होती. एक वेळ माने अक्कलकोटात पटवर्धन यांचे गणपतीचे देवळात राहिले असता प्रारब्ध योगाने त्यास विषमज्वर झाला. आप्पासाहेबांचा नित्य समर्थांच्या दर्शनात जाण्याचा नियम असे. दुखण्यामुळे दर्शनात जाता येईना. मनात श्री स्वामी समर्थांच्या चरणांचे स्मरण माने करीत होते. भक्तवत्सल महाराज फिरत फिरत एक वेळ गणपतीच्या देवळात आले. माने अस्वस्थ असून बेशुद्ध पडले होते. महाराजांनी त्यांच्या अंगावरून 3 वेळा पाय फिरवला. काही वेळ बसून निघून गेले. दुसऱ्या दिवसापासून आप्पासाहेबांच्या दुखण्यास आराम पडून ते बरे झाले. श्री स्वामी समर्थ.